साऱ्या गोप गोपिका तल्लीन झाल्या आणि शोधत आहे हा वेणूचा नाद बासरीचा नाद कोणीकडे आहे म्हणून ह्या गाई चाराला निघल्या गाई खोट्यात ठेवल्या आणि वासरं धरून चालल्या पाणी आणण्यासाठी गेल्या तर रिकामा घगरा धरून घरी आल्या अशा अनेक प्रकारे आता त्यांना विसर पडला आणि आपापल्या घरी आल्या पहाटे त्यांना काय करावं काही सुचत नाही दिवसभर त्रासून गेल्या रात्रीची वेळ झाली रात्र 12 वाजता मात्र त्या बासरीचा स्वर त्यांच्या कानावर आला आणि रात्र 12 वाजता मात्र त्यांना चैन पडेना काय करावं काही सुचेना सगळ्याच्या सगळ्या गोपगोपी निघाल्या पण हा कुठं होता नदीच्या पलीकडे वृंदावनात होता आणि यमुनेला पूर आलेला होता पाणी भरपूर होता आता काय करावं यांना काही सुचेना सगळ्या जाऊन घाटावर जमा झाल्या आणि विनंती करतात अरे कृष्णा अरे कान्हा अरे मुरली बंद कर रे म्हणे तुझ्या मुरलीच्या नादाने आम्ही थकलो रे म्हणे यमुना नदी भरून आहे आम्ही यायचं कसं रे म्हणून नाना प्रकारे त्या चिंतन करून आल्या चिंतन धावा करून आल्या कृष्णाचा कशी जाऊ रे वृंदावना कशी जाऊ रे वृंदावना मुरली वाजवित नाना मुरली वाजवित नाना जाऊनी वृंदावना कशी जाऊनी वृंदावना Oh
आणि या कृष्णाच्या नादामध्ये सर्व गवळणी नदीमध्ये उडी टाकल्या आणि त्या काठावर गेल्या. त्या काठावरून समोर गेल्या, वृंदावनात गेल्या आणि रात्रोचा समय तिथं सर्वांची मिळून रास क्रीडा झाली. आनंदीत आनंद चाललेला आहे, सर्वांचा खेळ चाललेला आहे. इतक्या तल्लीन झाल्या त्या नादामध्ये आणि त्या ठिकाणी मात्र कृष्णाने त्यांची परीक्षा पाहिली. परीक्षा ह्या खऱ्या भक्त आहेत का खोट्या भक्त आहेत, एवढ्या रात्रून आपल्या घरून इथं आल्या म्हणून त्यांनी त्यांची परीक्षा घेतली. परीक्षा आणि ती परीक्षा कशी, तर कृष्ण एकाएकी गायब. त्यांचा खेळ चालू झाला, खेळ संपत आला आणि त्या खेळातून कृष्ण एकाएकी गायब. गायब झाल्याबरोबर साऱ्या गवळणी चिंतेत पडल्या. अरे कृष्णा, अरे कृष्णा, तुझ्या मुरलीच्या नादाने आपण इथपर्यंत आलो रे. नाही संसाराचा विचार केला, नाही घरादाराचा विचार केला, नाही पोराबारांचा विचार केला आणि तू आता मला सोडून का गेलास, कुठं गेलास म्हणून नाना प्रकारच्या लीला करून राहिल्या. नाना प्रकारच्या, कोणी कृष्ण बनली, कोणी पेंद्या बनली, कोणी सुदाम्या बनली. नाना प्रकारच्या त्यांचा त्या वृंदावनामध्ये खेळ चाललेला आहे, विरह चाललेला आहे. विरह माहित नव्हते काळा माझ्या मना, माहित नव्हते काळा माझ्या मना. तुझ्यासाठी 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 आले तुझ्यासाठी आले तुझ्यासाठी आले. करे काना माझा मना, करे काना माझा मना. तुझ्यासाठी 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 आले मना, तुझ्यासाठी आले मना. हरत काना तुझ्यासाठी आले मना. करे काना माझा मना, करे काना माझा मना. तुझ्यासाठी 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 आले मना, तुझ्यासाठी आले मना. तुझ्यासाठी आले मना. तुझ्यासाठी सोडीले तुझ्यासाठी आले मना, तुझ्यासाठी आले मना. तुझ्यासाठी आले करे काना माझा मना, करे काना माझा मना. तुझ्यासाठी 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 आले मना, तुझ्यासाठी आले मना. तुझ्यासाठी आले मना. तुझ्यासाठी केला मी एकादशी, तुझ्यासाठी चाहते तुझ्यासाठी केला मी एकादशी. तुझ्यासाठी राहते तुझ्यासाठी केला मी एकादशी. तुझ्यासाठी राहते मुलीवर गीतो काना
तुझ्यासाठी 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 आले म्हणा तुझ्यासाठी आले म्हणा तुझ्यासाठी आले म्हणा मुळीच नव्हतं रे कहा माझा मुळीच नव्हतं रे कहा माझा तुझ्यासाठी 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 आले म्हणा तुझ्यासाठी आले म्हणा तुझ्यासाठी आले तुझ्यासाठी आले अशा प्रकारे नाना प्रकारे शोध करू लागलेला आहे. अरे तू इतका धोका देणारा असता म्हणून माहित नव्हतं, आम्ही आल्याच नसत्या म्हणून नाना प्रकारच्या कला कृती करून त्या कृष्णाला आपलंस करून घेतल्या. तेव्हा मग कृष्ण चंद्रभागेच्या वाळवंटात पाहिले का तुम्ही चंद्रभागा? चंद्रभागा आहे का तुमच्याकडे? आहे? कुठं आहे? कितव्या मुक्कामी? आडवीच्या आडवी गंगा आहे म्हणलं ना, 6व्या मुक्कामी आहे ना. 7 गाव आहे, 7 गाव. 7 गावापैकी एक गाव महत्वाचं आहे, तो चंद्रभागा म्हणजे पंढरपूर. त्या एक समुद्राला श्रीकृष्ण आपले सोंगडी घेतला आणि या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये हजर झाला, उपस्थित झाला आणि तिथं या सगळ्या गवळणी जमल्या आणि गवळणीचा गैरसमज दूर झाला आणि मग तिथं सर्वांचं असा हरिनाम सोहळा त्या चंद्रभागेच्या वाळवंटात झाला. वाळवंटात आता पहा आडवी चंद्रभागा आहे. भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणाची गंगा. वेळ फार झालेला आहे, 9 वाजलेला आहे. आपण कृष्णाचं लग्न आज करून टाका म्हणतो. बाबा लग्न करून टाका जगात. अर्धा घंटा 15-20 मिनिट. मामा एवढा आहे ना मामा माहिती काय नवरी नवरी थोडं सजवलं आपण मनानेच करायचं. घेतला त्या विषय शॉर्टकट मध्ये लग्न लावून टाकू काय आपण नवीन नवरदेव बनलेलं नाही. नाही तुम्हाला राहू उद्याला घेऊ असं म्हणता उद्याला घेऊ ना. उद्या जागृती असल्यामुळे नाही का थोडा जास्त वेळ घेऊ प्रोजेक्ट. हा बर सद्गुरुनाथ हरे राम 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 हरे राम हरे राम 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 हरे राम 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 हरे राम 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 हरे राम 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 हरे राम हरे राम 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 हरे राम राम राम
राम राम हरे राम राम हरे राम 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 हरे राम राम राम. आतापर्यंत आपण सर्व वयोवृद्ध आहात तरी या दोन अडीच घंट्याचा कालावधी या ठिकाणी एवढ्या थंडीच्या दिवसातही बसू शकले याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. आणि पुढील कार्यक्रम आहे आरतीचा. सर्वांनी आरती करता उभे उठावं. बंद कर.